आषाढी वारीच्या निमित्तानं ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी। या जन्मभूमीमध्ये खरं तर आज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा पार पडला आणि समाधी सोहळ्याच्या वेळेस ज्यांच्या हातून या ठिकाणी कीर्तन झालं, समाजासाठी एक वेगळी दिशा देणारं कीर्तन त्यांच्याकडनं झालं। आपल्यासोबत गोसावी महाराज आहेत। खरं तर समाधी सोहळा ऐतिहासिक भूमीमध्ये होतो, काय परंपरा आहे, समाधी सोहळ्याचं काय महत्व आहे, काय सांगा? वारकरी संप्रदायामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी अत्यंत श्रद्धेच्या त्यामध्ये हे सर्व संतांची समाधी आहे। कारण समाधीचा जो आपण उल्लेख करतो संजीवन समाधी, मी कीर्तनातही सांगितलं की आजही नरेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपन काका आपल्या विग्रहाला धारण करून बसलेले जी समाधी घेतली श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्येष्ठ वद्य 12 शके 1219 मध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेवराय हे सर्व संत उपस्थित होते। समाधी सोहळ्याचा कार्यक्रम मुख्य त्र्यंबकेश्वरलाही होत असतो, पण आषाढी वारीच्या निमित्ताने आपण सर्व निघालेलो आहोत, त्यामुळे सर्व वारकऱ्यांना काही त्र्यंबकेश्वरला थांबता येत नाही। मग पायी वारी सोहळ्यामध्ये समाधी सोहळा साजरा करण्यात यावा ही ह्या सोहळ्याची परंपरा आहे आणि ह्या सोहळ्याचे एक वैभव आहे। सर्व संतांच्या पालख्या निघाल्यात पंढरपूर करता, पण निवृत्तीनाथाच्या पालखीचे हे वैभव आहे की महाराजांच्या पालखी सोहळ्यात त्यांचा संजीवन समाधी साजरा होतो आणि तोही अहिल्यानगर या परम क्षेत्रामध्ये अगदी परंपरेने अतिशय उत्साहामध्ये हे अहिल्यानगर वासियांचं खरं भाग्य आहे आणि अशा पद्धतीने हा सोहळा आपण सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न करू। या सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला या ठिकाणी आपण काय बोध देतो? समाजाचं महत्वाचं लक्षात घ्या, वारकरी संप्रदायात संतांची जी शिकवण आहे यात अंधानुकरण कुठे नाहीये। मोठे विज्ञान संतांनी प्रतिपादन केले, उलट सर्व तरुण वर्गाने या संप्रदायात यावं, वारी एकदा स्वतः करून पाहावी। बाहेर नावं ठेवण्यापेक्षा स्वतः केल्याशिवाय समजणार नाही। स्वतः आपण जर अनुष्ठान केलं तर याचं निश्चितच योग्य दिशा युवकांना मिळणार आहे। देवाची प्राप्ती कधी होईल ते नंतर, पण एक आदर्श व्यक्तिमत्व घडण्याकरता संतांच्या वाङ्मयाची वारीची नितांत आवश्यक। तर बघितलं असेल की या नाथांच्या वारीमध्ये जो सोहळा पार पडत असतो, या सोहळ्यासाठी तरुणांनी सहभाग घ्यावा, जेणेकरून संतांची साथ लाभते आणि तरुणांना एक वेगळी दिशा मिळत असते। कॅमेरामन तुषार डेप्रेसह खुशाल पाटील, अहिल्यानगर।